मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देवभक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देवदेवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. होते हृदयाची परिवरी, ठेविले कृपणाची परी. शब्द ब्रह्मासी ही चोरी, जयाची केली. कृपण मनुष्याप्रमाणे जे हृदय मंदिरात लपवून ठेवले होते आणि शब्द ब्रह्मापासून म्हणजे वेदापासून जे चोरून ठेवले होते, म्हणजे वेद देखील या स्वरूपाला जाणू शकला नाही. श्रीकृष्णाने अर्जुनाला 10व्या अध्यायापर्यंत सर्व गोष्टी त्याच्या हृदयात ज्या स्थापन करून ठेवल्या होत्या. स्थापन म्हणण्याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये ऑलरेडी होत्याच त्या, परंतु त्या कधीच कोणाला सांगितल्या नव्हत्या. या अर्थाने कृपण लक्षात आले का? त्यावेळेला काही आचार्य लोक कमी होते का? विद्वान पंडित कमी होते का? भीष्मासारखी माणसं होती, द्रोणांसारखी हे होते, विदुरासारखी लोक होती. अजूनही जे सर्व काय म्हणतो आपण ऋषी मुनींचे पाय धुण्यापासून सर्व गोष्टी श्रीकृष्ण करत होता, परंतु त्यांनी गीतेचं तत्वज्ञान सांगितलं नाही कोणाला. तो मुख्य मूलतः काय आहे हे श्रीकृष्णाने फक्त अर्जुनाला सांगितलंय बघा. त्यामुळे या अर्थाने त्यांनी कृपणासारखं जे सर्व स्वतःच्या हृदयात साठवून ठेवलं होतं ते फक्त अर्जुनासाठी ठेवलं होतं. बाकीच्यांना त्यांनी दिलं नाही, कारण बाकीची लोक महामानव या जाणीवेपर्यंत पोहोचलेली नव्हती. कुठलेही ज्ञान, तुम्ही अगदी व्यवहारातलं ज्ञान सुद्धा लक्षात घ्या. तुम्ही काही गोष्टी पास करत करत जावं लागतं ना. तुम्हाला डॉक्टर व्हायचं, एमबीबीएस व्हायचं. एमबीबीएस व्हायचं असेल तर त्यासाठी अगोदरच्या ज्या काही 4-5 परीक्षा आहेत ते झाल्यानंतर एमबीबीएसचं ज्ञान मिळतं ना. आणि मग त्यानंतर परत मास्टर्स वेगळेच आहेत. मग एमबीबीएस झाल्याशिवाय मास्टर्सचं ज्ञान घेता येत नाही. हे जसं आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, शिकवायला मास्टर्स लाईनला शिकवणारा माणूस जो असतो तो एमबीबीएस ला शिकवतो की नाही असं नाही, परंतु ते सर्व ज्ञान काही एमबीबीएस ला देतो का तो? या अर्थाने तो कुरुपणच झाला ना, कंजूस नाही का झाला असं आहे. म्हणून गुरु सुद्धा सर्व ज्ञान सर्व शिष्यांना एकाच वेळी देतातच असं नाही. हे ते सांगतात सगळ्यांना. लक्षात घ्या, सांगण्याची प्रक्रिया ही सर्वांसाठी आहे. श्रीकृष्णाची वागण्याची प्रक्रिया सर्वांसाठीच होती, नाही कशाला म्हणायचं, होतीच ना. तो सगळ्यांची सारखाच वागत होता ना, त्याच्या याच्यात भेदभाव नव्हताच. पण तरी सुद्धा अर्जुन हा त्याला प्रिय होता. म्हणजे भेदभावामध्ये सुद्धा प्रिय असणं ही परत एक वेगळी जाणीव आलीच ना. भेदभाव नसण्यामध्ये सुद्धा प्रिय असणं हे ईश्वर स्वतः दाखवण, जो त्या ज्ञानाच्या जाणीवेतनं चाललेला आहे तो जास्त प्रिय आहे ना, त्यालाच ते ज्ञान देणार. अशी भूमिका लक्षात आली
म्हणजे ज्ञान कमी आणि जास्त या दृष्टीने कृपण हा शब्द वापरलेला आहे. कृपण याचा अर्थ कंजूस असा आपण घेतो, बरोबर आहे की नाही. पण कंजूस असा अर्थ न घेता योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला योग्यच देणं, याला कंजूस म्हणाल का तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये समजा तुम्ही पगारात घेऊन आलात, बरोबर आहे की नाही. 500च्या 1000 नोटा किंवा 100 नोटा घेऊन आ, किती झाले? 500च्या 100 नोटा म्हणजे 50,000 झाले, बरोबर आहे की नाही ना. ते तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेल्या नातवाच्या हातात द्याल का? देणार नाही. म्हणजे तुम्ही कंजूस आहात का? तुम्ही कंजूस नाही आहात, लक्षात ठेवा. पण तोच नातू जेव्हा मोठा होतो तेव्हा आपण नसलो तरी 15,000 त्याच्या नावाने करून जाऊ शकतो, एवढे उदारही आपण असू शकतो. या दोन गोष्टी तुमच्या लक्षात येईल. कृपण म्हणजे काय याच्यातली गोष्ट आहे, हे ज्ञानाच्या भूमिकेतनं सांगितलं मी तुम्हाला. म्हणून अशा प्रकारे अर्जुन म्हणतोय हे, कारण अर्जुन उवाच्या पासून सुरू झालेलं आहे. कारण आता कसं झालंय, अर्जुनाला श्रीकृष्णाने सर्व प्रकारचं ज्ञान दिलेलं आहे आणि ते ज्ञान देण्यापाठीमागची त्याची भूमिका जी होती की त्याच्यातल्या आध्यात्मिक जाणीवा वाढवणं हा प्रामुख्याने भाग आहे, लक्षात ठेवा. त्याला युद्धाला तयार करायचा हा त्याचा रिझल्ट आहे, तो ऑटोमॅटिक आलेला आहे. आणि तो म्हणजे युद्ध करायचं का नाही हा आत्म्याच्या जाणीवेतनं अर्जुनाने स्वतःचा घेतलेला निर्णय होता, म्हणून ते निष्काम कर्म झालंय, लक्षात घ्या. म्हणून आध्यात्मिक उन्नयन जसं जसं होत जातं तसं तसं कर्म स्वाभाविकच असतंय. आज मी जे आज टाकलंय उशिरा, बऱ्याच वगैरे वाचलं नसेल ते कर्माबद्दल, साधकाची कर्माबद्दलच्या जाणीवा अशा स्वरूपातलं लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बदल काही होणार नाहीये, कर्म हीच करायची आहे. म्हणून कर्म अकर्म विहित कर्म वगैरे असल्या जंजाळात पडायचंच नाहीये आपल्याला. या जंजाळात पडलो ना आपण की मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा या गोष्टी समजणं अवघड जाणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला नेमका धागा पकडता यायला पाहिजे, कारण आपल्याला कर्म करायचंय. आपल्याला कर्म दुसऱ्याला कसं करायचं हे सांगायचं नाहीये, मला कर्म जमलं पाहिजे हा विषय येतो. अध्यात्म आता हा आपण बोलतो आहोत एकाच जाणीवेतलं, म्हणून मी सांगतो तुम्हाला. म्हणून याच्यामध्ये कर्म, तुम्ही काय तुमच्या नातवाबरोबर वागणं सोडणार आहात का? तुम्ही तुमच्या काय सुनांबरोबर वागणं सोडणार आहात का? मुलांबरोबरचं कर्म बदलणार? ते कर्म बदलायचं नाही, ते तुम्ही बदलू पण शकत नाही. फक्त जे प्रकृतीच्या जाणीवेतनं येत आहे, प्रथम हे कळलं पाहिजे आपल्याला की कर्म हे मी करत नाहीये. जो मी म्हणतो आहे तो मी हे कर्म करत नाहीये, हे माझ्या प्रकृतीकडनं घडत आहे, हे कळलं पाहिजे. आणि प्रकृतीमध्ये जसे आविष्कार असतील तसं कर्म घडणार आहे. मग आता आपण काय करायचं असा विषय येतो ना. प्रकृतीच्या याच्यातनं कर्म घडेल हे जरी घडलं, पण आपल्यामध्ये जो आत्मा बसलेला आहे त्या आत्म्याच्या जाणीवेत जीवात्म्यानी त्रयस्थाच्या भूमिकेतनं ते कर्म करायचंय. इथं सर्व गोंधळ प्रकरण इथं सुरू होतं. आपलं गोंधळ कुठं आहे? इथं आहे की आपलाच आत्मा आणि आपलाच जीवात्मा. त्याच्यामुळे नेमकं ते कसं घालायचं हे समजण्यासाठी आपण साधा विचार करा. हे संपूर्ण ब्रह्मांड चाललेलं आहे, बरोबर. याच्यात आपण काय म्हणतो ही प्रकृती आहे, प्रकृती आहे. या प्रकृतीमध्ये ज्या ज्या घटना, झाडं होत आहेत, हे होत आहे, ते होत आहे, हे प्रकृतीचं कार्य केवढं प्रचंड प्रमाणात चालू आहे. मग ती कर्मीच आहे ना, कर्मातच आहे ती. पण त्यातनं आपल्याला काय मिळतं?
आपल्याला ज्ञान मिळतं. प्रकृतीच्या कडून आपण शब्द स्पर्श रूप रस गंध या जाणीवेतून ज्ञान घेतो, परंतु ते परत देहबुद्धीत जात आपल्या, त्यामुळे सुख दुःख येत. बरोबर आहे. पण हे जे कर्म सर्व करती आहे, हे कर्म प्रकृती कोणाच्या जाणीवेतून करती आहे? आणि ज्याच्या जाणीवेतून करती आहे तो मूळ पुरुष म्हणा किंवा तो मूळ पुरुष प्रकृतीत म्हणतो आपण, तो जो पुरुष आहे तो पुरुष या प्रकृतीमध्ये कुठंच दिसत नाही. म्हणजे काय झालं? प्रकृती वेगळी होऊ शकते, कार्य करू शकते, आणि पुरुष वेगळा राहू शकतो. आणि आपण काय म्हणतो, सर्व ईश्वराने निर्माण केलंय. म्हणजे श्रेय जाते पुरुषाकडे, काम करते प्रकृती. असंच घडतंय ना. हीच अवस्था आपल्याला साधता यायला पाहिजे. आता याच्यासाठी छोटी छोटी उदाहरणं जरी आपल्यातली तरी आपण, या की सर बसा बसा बसा, याच्यातलीच ही जी छोटी छोटी उदाहरणं आहेत आपल्यामधली स्थिती आहे की आपल्यातल्या प्रकृतीमध्ये आपण जेव्हा कर्म करायला जातो तेव्हा काय होतं, मीपणाच्या जाणीवेतनं ते असं बाहेर पडतंय. हे आपल्याला घालवायचं आहे. तुम्ही विचार करा, आपण जेवण जेवलो, तोंड चालायला लागतं, ते तुम्ही चालवत असता का? तिथं त्रयस्थ सुरू होतं मग आपला, ते आत जातं, पचन सुरू होतं. पचन घडतं, ते तुम्ही करत असता का? नाही करत. मग तिथं तुम्ही त्रयस्थ आहात ना. मग तुम्ही आता सारखा विचार करतो, आता माझ्या पोटात तो भात गेलाय, पोळी गेली, त्याचं चाललंय पचन वगैरे, असा काही विचार तरी असतो का डोक्यात? एक आपण त्याच्यापासून अलिप्त झालेलो आहोत. आपल्याच प्रकृतीपासून आपण अलिप्त झालेलो. परंतु बहिर्मुख जाणीवेनी आपण बाकीच्या उद्योगात लागलेलो असतो. परंतु हे समजून घेताना आपण आपण आत्मा तो हे कार्य पाहतोय, आपलं हृदय धडधडत आहे सतत, हे आपल्याला कळतं का? आपण विचार करतो का त्याचा? नाही करत. म्हणजे आपण त्या हृदयापासून अलिप्त होतो. ते बंद पडलं तरच हार्ट अटॅक येतो, मग जागे होतो आपण, आराम मरतोय मी. बरोबर आहे. म्हणून याच्यापासून आपल्याला एक लक्षात येतं की प्रकृतीपासून आपण अलिप्त होऊ शकतोय. अध्यात्म कसं समजायचं ही भूमिका जरा लक्षात आली म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. आणि या अलिप्ततेतनं माझं कर्म सुद्धा, आता मी ज्ञानेश्वरी सांगतोय, मी ज्ञानेश्वरी सांगताना हे कर्म घडणार आहे, हातवारे घडणार आहे, चलो होणार आहे, तोंडातले शब्द येतील, पण मी माझ्या आत्म्याच्या जाणीवेतून त्याच्याशी निगडीत राहून जर हे केलं तर हेच कर्म नैष्कर्म्य होत आहे. कारण याच्यात अपेक्षाच नाही. आणि मी प्रकृतीच्या जाणीवेतनं करतच नाहीये ते. यालाच मी माझे मावळो सर्व असं म्हटलेलं आहे. मी माझे मावळो सर्व म्हणजे काय? आपण काय छोटे 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 होत जाणार आहोत काय? असं काही होणार नाहीये. आपण म्हणजे आपली ही प्रकृतीतली जाणीव जी आहे की मी हे करतोय, मी ते करतो आहे, हे फक्त बदलायचं आहे. मग जे घडणार आहे ते कर्म घडो का अकर्म घडो का विकर्म घडो का विचित्र कर्म घडो, काहीही घडो, वी डोंट बॉदर फॉर दॅट. ही कर्माची मूळ जाणीव आध्यात्मिक भूमिकेतून अर्जुनाला समजून द्यायची आहे, कृष्णाला. आणि ही जी जाणीव तो समजून देतो आहे, या कर्मातनं ज्ञान मिळत आहे आणि चित्तशुद्धी पण होते. कर्मातनं ज्ञान का मिळतं? कर्मातनं चित्तशुद्धी का केव्हा होते? जेव्हा हे कर्म जीवात्मा आत्म्याच्या जाणीवेतून करायला लागतो तेव्हा. हा योग जमला पाहिजे. हा योग लक्षात आलं का? हा योग
मन बुद्धीच्या समत्वाच्या जाणीवेतला हा योग आहे. आणि याच्यासाठी त्या मनाला आणि बुद्धीला ज्ञानाच्या जाणीवेत न्यावं लागतंय. अग्रबुद्धी लागते. या अग्रबुद्धीतनं आपले मन हे श्रेष्ठ मनाच्या जाणीवेत जातं, ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो. अशा जाणीवेतून जो कर्म करायला लागतो ते कर्म आत्म्याच्या जाणीवेतून जेव्हा घडायला लागतं आणि त्याचं सातत्य त्याच्या जीवनात यायला लागतं, तो ईश्वराभिमुख किंबहुना ईश्वराच्या जाणीवेत हळूहळू जायला लागतोच. बघा, कर्मातनं कर्मयोग कसा चालला आलं का लक्षात? आता म्हणजे इतके म्हणजे आपण या सर्व गोष्टी गीता कर्मावर बांधलेली आहे वगैरे वगैरे, पण ती कशी कर्मावर बांधलेली आहे, तिचा आराखडा काय आहे बांधण्याचा, फाउंडेशन काय आहे त्याचं, हे तर कळलं पाहिजे ना. कारण माझं सर्व जीवन कर्माने तसं बसणार आहे, हे गुह्य आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणून हा मी का स्पष्टता देतोय तुम्हाला ही, की तुमच्या आयुष्यात परत हा प्रश्न नको निर्माण व्हायला की कर्म कसं करायचं. इट्स नॉट ए प्रॉब्लेम. ही साधना आहे, लक्षात घ्या. रोज करावं लागणार आहे. ते चुकणार आहे का आपल्याला? ते चुकणार नाही. मग ते कर्म करायचं कसं? हे असं कर्म करायचं म्हणजे आपण रोजच्या जीवनामधनं 24 तासाच्या जीवनाला एका योग भूमिकेत घेऊन जात असतो. योगी अरविंदांना जे म्हणायचं आहे, 24 तासाचा योग समजा पाहिजे. साधना म्हणजे 24 तासाचा योग, हा तो योग आहे. म्हणजे तो कर्माधिष्ठितच व्हावा लागणार आहे. बरोबर ना? पर्वती कसं योग आला की मला पर्वती करण्याची आठवण लक्षात घ्या. कारण ह्या संकल्पना कशा आहेत की या संकल्पना बाह्य भूमिकेतनं फार वेगळ्या प्रकारे चालत आहेत आणि आंतरभूमिकेतनं खूप वेगळ्या प्रकारे चालतात. ही ते भूमिका आहे त्यातली. याच्यात कृष्ण अर्जुनाला आणलंय म्हणजे त्यांनी आता, म्हणून तो पूर्णपणे कृष्णाच्या आत्मज्ञानाच्या जाणीवेत आलेला आहे. हो, सद्गुरूंनी त्याच्या कृपादृष्टी एवढ्या प्रकारची केलेली आहे की त्याला या सर्व जाणीवा अंतस्फूर्तीने तो समजून घ्यायला घेतलेला आहे त्यांनी आता, आणि त्या भूमिकेत तो आलाय. म्हणून हे सर्व विश्वरूप दर्शनाची वैश्विक जाणीव सुद्धा त्याच्यात तयार झालेली आहे विभूती योगामधनं. म्हणून हे वैश्विक स्वरूप त्याच्या समोर ऑलरेडी, त्याच्या म्हणजे बुद्धीच्या समोर, त्याच्या समोर येत चाललेलं आहे आता. आणि कर्म कसं करायचं आहे हे पण त्याच्या लक्षात आलेलं असल्यामुळे तो आता पूर्वीच्या सर्व त्याच्या वैचारिक गोष्टींवरती जो भ्रम होता त्या भ्रमातनं बाहेर पडतोय आणि तो स्वतः कमिट करतोय. हे पुढे आलेले आता की मी कसा, कृष्णा तू मला कसं वाचवलं आहेस बघूया सर्व भ्रमातनं. म्हणून गुरु कसा बाहेर काढतो शिष्याला हे समजण्यासारखं आहे याच्यातनं आपल्याला. पण या ज्ञानाची गरज आहे. म्हणून कृष्णाने तसं काढलेलं नाही, त्याला ज्ञानयुक्त जाणीवेतून बाहेर काढलेलं, लक्षात ठेवा. उगाच हात ठेवला आणि वर गेला असली कल्पना नाहीये तिथं. त्यामुळे या कल्पना खूप वेगळ्या जाणीवेतल्या आहेत आणि हा संपूर्ण परिणाम श्रीकृष्ण जीवनाचा परिणाम, अवताराचा परिणाम आपल्याला आतापर्यंतच्या या कालखंडापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि पुढेही चालणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून अवतार प्रक्रिया ही भयंकर प्रकारची जाणीव आहे. हे पण समजलं पाहिजे कुठेतरी. गीतेत काय विविध गोष्टी अँगल्स कळतात बघा. ईश्वराचेच त्या सर्व गोष्टी. का कृष्णाला अवतार म्हणायचंय?
एका सिच्युएशनल नाहीये, ते इंटेन्शनल आहे आणि प्रोलॉंग्ड इफेक्ट देणार आहे, अशा प्रकारे त्याच्यातला. म्हणून ते वस्तू ते तुम्ही आजी आपुले मज पुढा हे फोडिले जया अध्यात्म ओवाळले ऐश्वर्य हरे. ते तुम्ही आज माझ्या पुढे आपले हृदय उघडे केले. उघडं केलं ना हृदय कृष्णाने सर्व अर्जुना पुढे. या अध्यात्म स्वरूपावरून अध्यात्म ओवाळले म्हणले त्यांनी. अध्यात्म स्वरूपावरून शंकराने कैलासाचे राज्य ओवाळून टाकले व स्मशानात वास केला. म्हणून या जाणीवेतून माणसामध्ये वैराग्य निर्माण होतं. आणि या वैराग्याच्या जाणीवा जेव्हा प्रगल्भ होतात तेव्हा माणूस समर्पणाच्या मूळ भूमिकेत येतो. मग त्याला त्याची बघण्याची भूमिकाच बदलून जाते. पुत्र वित्त आप्त गोत्र हे सर्व बदलून जातं. त्याची भूमिकाच बदललेली असते. त्याचा बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला असतो. लक्षात घ्या. ही ती त्याची वृत्ती शंकराने काय म्हटलं त्यांनी स्मशानात वास केला म्हणजे वैराग्य निर्माण झालं. त्याच्यातला जो शिव स्वरूप होता असे म्हणा पाहिजे असेल. ही जे त्याचा शिव होता तो शिव वैराग्य पूर्ण दशेमध्ये गेला असं म्हणून त्याला आत्मनात्म विवेकाच्या जाणीवेत आला असं म्हणून. ते वस्तू मद स्वामी एकी हेळा दिधली तुम्ही हे बोलो तरी आम्ही तुझं पासोनी भिन्न कैसे. ते अध्यात्म वस्तू प्रभो मला एकदम तुम्ही दिली असे म्हणावे तर आम्ही तुमच्यापासून निराळे कुठे आहोत. तुम्ही ती मला दिली असं सुद्धा मी म्हणू शकत नाही कारण तू आणि मी एकच झालेलो आहोत. म्हणजे मावळल्यानंतर उगवतच ते. लक्षात घ्या. त्याला फक्त प्रार्थना शब्द घालायचे तू तुझे उगव आता ही प्रार्थना करायची. कारण आपण मावळलेलो नसतो म्हणून त्याला सांगावं लागत नाही. सूर्याला किंवा चंद्राला कधी मावळायचं कधी उगवायचं ते त्यांच्या त्यांच्या जाणीवेतनं मावळणं उगवणं चालू असते. तसंच आपलंय देवभक्त असे द्वैत. म्हणून पूर्णपणे चंद्र मावळतो अमावस्येनंतरचा जो सूर्य उगवतो. अमावस्येनंतरचा उगवणारा सूर्य ही मी माझे मावळो सर्वची भूमिका आहे. आणि आपली नेहमीची कशी असते कला असतातच आपल्या आहे की नाही. आपल्या प्रकृतीमध्ये साठलेल्या सर्व प्रकारच्या इच्छा वासनांच्या कला या काही गेलेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे मावळतच नाही कधी. त्याच्यामुळे तो पूर्णपणे उगवतच नाही कधी. हे आध्यात्मिक उगवणं आणि मावळणं या विषयावर बोलतोय. हे सूर्य रोज मावळतात उगवतात ते त्यांच्या याच्याप्रमाणे चाललंय. ते चक्र वेगळं आहे म्हणून. पण हे चक्र खूपच वेगळं आहे. त्याचा आणि आता तसा अर्थार्थी संबंध नाही काही. ओके. परी साचची महामोहाची पुरी बुडाल्या देखोनी सिसवरी तुवा आपण पे घालोनी श्रीहरी मग काढले माते. पण खरोखरच मी या संसार रूपी महामोहाच्या पुरात डोक्यापर्यंत बुडलो आहे. बरोबर ना. पहिला अध्याय लक्षात येतो तो कधी बुडला आहे तो. हे पाहून देवा आपण स्वतः त्यात उडी टाकून मला बाहेर काढले. म्हणून त्या मोहातनं बाहेर काढायला त्याला त्यांनी स्वतः उडी घातली कृष्णाने. अरे वेडाच का काय तू चल डुबशील याच्यामध्ये. काय काय शिव्या पण घातल्या त्याला. शिव्या म्हणजे त्या स्वरूपातल्या असं त्यांनी त्यांनी बाहेर काढलं आहे. म्हणून तो म्हणतोय तसं एक तू वाचूनी कही विश्वी दुर्याची भाषा नाही की आमचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणू. अद्वैत दृष्टीने पाहता तिन्ही काही एका तुझ्या वाचूनच या संपूर्ण विश्वात दुसऱ्या वस्तूची गोष्ट देखील नाही पण आम्ही आहो असे म्हणतो. हे आमचे दुर्दैव पहा कसे आहे. त्याला आता हे इतकं काही कृष्णाबद्दल भरून आलेलं आहे की कृष्णा मी तुझ्याशी काय बोललो विचित्रपणे.
की खरं तर तू सर्वत्र भरलेला आहे आणि मी पण तूच आहे, पण तरी सुद्धा मला या लोकांना मारून काय मिळणार आहे? आम्ही आहो, मी आणि आम्ही असं म्हटलं ना, मी आणि माझं, तसं आहे ते. म्हणजे आपल्याला वेगळं ठेवायचंय. ही भूमिका किती चुकीची आहे असं अर्जुन सांगतोय. म्हणून मी जे कर्माचं सांगितलं ना तुम्हाला, ते तुम्हाला इथे लक्षात येईल आता. कारण अर्जुनाने ही भूमिकाच त्याची आता बदलली आहे बघा. की मी अगोदर का मोहात पडलो होतो, त्याची प्रकृती होती. आपण जसं आपल्याला कोणाबद्दल कणव येते, हे येतं ते येतं करतो, बरोबर आहे, ती मदत करायला हरकत काही नाहीये. पण ती जीवात्म्याच्या जाणीवेतली नकोय, आत्म्याच्या जाणीवेतली पाहिजे. म्हणजे ते कर्म हे ईश्वरापर्यंत जात आहे. म्हणून आत्म्याशीच निगडीत जे कर्म होणार हे ते दिव्य कर्म असत. आणि ते जो माणूस जगत राहतो क्षणाक्षणाला, ते दिव्य जीवन लक्षात ठेवा. म्हणून दिव्य कर्म होऊ दे, दिव्य जीवन मला जगू दे. वाक्य ऐकायला बोलायला खूप छान वाटतं लक्षात. परंतु त्याची मूळ जाणीव कशा स्वरूपातली आहे हे समजून तर घेतलं पाहिजे ना कधीतरी आपण. ही भूमिका त्याची तयार झालेली आहे. त्याच्यामुळे त्याला आता वाटत होतं की अरे मी काय कृष्णाशी अगोदरच बोललो विचित्र. म्हणजे मी म्हणजे तोच आहे. आपण एवढं अद्वैत आहेत आपल्यामध्ये, संपूर्ण ब्रह्मांडात तो भरलेला आहे. माझ्या समोरचं ब्रह्मांड, जिथे समोर सर्व सैन्य पण होतं, त्याचंही होतं, कौरवांचंही होतं. हे सर्व कृष्णमय दिसतंय त्याला. जसं योगी अरविंदांना त्या याच्यामध्ये सर्व कृष्ण कृष्ण दिसले. तो न्यायाधीशही कृष्ण होता, तो वकीलही कृष्ण दिसत होता, आणि तो तिथला पट्टेवाला तोही कृष्ण होता, आणि त्या केसला ऐकायला आलेले लोकही कृष्णमय दिसले होते. ही जी जाणीव आहे ही अर्जुनाची इथं झालेली होती. लक्षात आलं. आणि याच्यामधनं मग तो म्हणतोय की मी तुझ्याशी असं कसं बोललो, तरी मी अहंकाराने बोललो असं त्याला म्हणायचंय. अशी त्याची भूमिका आहे. जे आम्ही आती म्हणून हे आमचे दुर्दैव पहा कसे आहे की आम्हाला हे एवढा तू माझ्या जवळ आहे लहानपणापासून, पण आमचं दुर्दैव असं आहे की आम्ही आमच्याच जाणीवेतनं जगत राहिलो, त्यामुळे आम्ही अकर्मच करत राहिलो. आता जे घडणार आहे ते निष्काम कर्म होणार बघा. म्हणजे अर्जुनाच्या अकर्मातनं तो निष्काम कर्मात कसा गेला हेही तुमच्या लक्षात येईल. आणि त्याची जी हृदयाचं जे परिवर्तन घडलेलं आहे, पण करणार काय आहे, तो तेच करणार आहे. धनुष्य घेणार आणि मारणार आहे त्याच्या कर्माच्या पद्धतीत. कारण ते त्याचं कर्म त्याच्या समोरच उभं आहे, युद्धाशिवाय पर्यायच नाहीये. त्यांनी नाही केलं तर लोक त्याला मारणार आहेत, लक्षात ठेवा. अशी घटना आहे. म्हणून कशाला कर्माला कसं, आणि याच्यापेक्षा म्हणजे वाईट कर्म आपल्याला कधीच करावी लागली. आणि अर्जुना एवढं वाईट कर्म आपल्याला काय करावं लागतं काय कधी, की आपल्या आजोबांना मारायचं, आपल्या भावांना मारायचं, थोडं आपल्याच गुरूंना मारायचं. भीष्म काय होते आणि वाईट नाही मारलं हो, आज मुंडकीच उडवलेली, असं काही नाही केलेलं. द्रोणाचार्याला वगैरे कसं मारलंय, कर्णाला कसं उडवलं, मग कुठल्या जाणीवेतनं मारलं असेल. विचार करायला पाहिजे ना या गोष्टीचा. भयंकर आहे. म्हणून हे सर्व ईश्वरच करतो आहे. आणि या जाणीवेत त्याला तो गेला आहे, आणि त्याला ते खरं ईश्वराचं स्वरूप बघायचं आहे की ईश्वर या संपूर्ण करोडो लोकांना मारतो कसा आणि जन्मास कसा घालतो. विचार करायला पाहिजे. तुम्ही बघा टीव्हीवरती कसे ते लोक जमलेले आहेत मशिदीपाशी याच्यापाशी. हे सर्व मारून टाकण्याची ताकद एक त्या कृष्णामध्ये, लक्षात ठेवा. या अवतार प्रक्रियेची जाणीव तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे तो समुदाय संपूर्णपणे कृष्णाच्या समोर कृष्ण होऊन अर्जुनाने मारून टाकलेला आहे. हे विश्वरूप दर्शन आहे, लक्षात. ते महाभयंकर आहे.
आणि त्याच्यातले हे जे रसाच्या जाणीवा त्यांनी सांगितलं, अद्भुत, ही अद्भुतता आहे, ही कशी तयार झाली असेल. म्हणून हे खूप म्हणजे अर्जुन या जाणीवेपर्यंत पोहोचलाय. आता या जाणीवेपर्यंत पोहोचतो आहे आणि तो आता पुढे जातो आहे आणि कृष्णाची संवाद साधतो आहे. कारण आता तो शेवटच्या स्टेजवर येत चाललेला आहे. बघा, कृष्णाच्या शेवटच्या स्टेजमध्ये खूप सुंदर रीतीने मांडलंय ज्ञानेश्वरांनी, भयंकरच. मी जगी एक अर्जुन ऐसा देही वाहे अभिमान. कृष्णा, मी इतके दिवस कसा करत होतो, मी हा देहातला मीच अर्जुन आहे असं मी मानत होतो. ऐसा वाहे अभिमान आणि कौरवा ते या स्वजन आपुले म्हणे. या कौरवांना मी आपलं स्वजन म्हणत होतो. हा पण अहंकार आहे. हा माझा भाऊ आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा नातू आहे, हा पण अहंकारच मानलेला आहे. केवढा सूक्ष्मात गेलाय बघा. केवढी त्रयस्थाची भूमिका यायला पाहिजे, तेव्हा ते कर्म कुठेतरी आत्म्याच्या जाणीवेतनं घडणार आहे. म्हणून कर्माला आत्म्याची जाणीव देता यायला पाहिजे, थोडक्यामध्ये असं म्हणा पाहिजे असेल तर यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या आपल्या सत्संगामध्ये बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.